हॅलो. नमस्कार देवरे साहेब. नमस्कार वकील साहेब. भारी काय वकील भारी आहेत हो. हा, वकील भारी आहेत बाई ना. कुठपर्यंत लढी राहा तुम्ही तर. हा, उपोषण करी लिशात तुम्ही अधिकार करत. भेटे का? मग भेटी ना, संघर्ष करत राहिला तर मिळतच. हा, याचिका कसं काय वाटली तुम्हाला? सातत्याने एकदम व्यवस्थित केलेलं आहे लिखाण. सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित मांडलेल्या आहेत तुम्ही. स्वतः अभ्यास आणि केला आपण नेटवर? आणि अभ्यास केला म्हणजे जी मांडणीची पद्धत असते ना, हो, ती बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. असं ना? मग आता पण काय झालेलं आहे, हा, दरम्यानच्या काळामध्ये हे सगळे तुमचे मोबाईल टीचर, विशेष टीचर, अपंग युनिटचे टीचर, त्याच्यानंतर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणचे आता तुमचे, हा, बरोबर. त्याच्यानंतर आता मागचे ते कला शिक्षक वगैरे, त्यांनी शारीरिक शिक्षण हे घेणारे, हा, हो, यांनी काय केलेलं आहे, त्या या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्यांनी सुरुवातीला दिलं त्यांनी की नाही. बरोबर. आणि मग त्याचं जे स्वरूप त्यांनी काही एक साधारण अकॅडमिक इयरच्या ऑर्डरच्या त्यांनी ब्रेक दिला राहिले तर मग त्यांना कळत सांगता येतं या गोष्टी. बरोबर. तुम्हाला आपल्याला जर कुठल्याही गोष्टीचा ब्रेक नाही दिला तर मग पुढे पाठपुरावा करता येतो या गोष्टीला. असं बरोबर. कारण तुमची कंटिन्यू सर्व्हिस पकडली जाते ना. हो, 334 दिवस म्हणजे कामगार कायद्यात बसतो ना आपण. मग कामगार कायद्यामध्ये बसतं ना. बरं, हा, भयानक अभ्यास करून केलेला आहे बरं का. हो का. आणि बघा, कलम 14 समानतेचा हक्क आहे तुमचा. 16 सार्वजनिक रोजगाराची समान संधी आहे. हो 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हो 21 तुमचा जीवन वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. 21 हो हे तुमचा शिक्षणाचा अधिकार आहे. या बरोबर 23 बळजबरी मजुरी विरुद्ध बंदी शासन करू शकत नाही. बरोबर 38 सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय देणे राज्याची जबाबदारी आहे. 39 तुमचा समान कामास समान वेतन व रोजगाराची मिळणे. त्यानंतर 41 बेरोजगारांना रोजगार देणे राज्याची जबाबदारी आहे. 43 योग्य मोबदला व सामाजिक किती लोक आहेत सुरक्षा. महाराष्ट्रात? 1,34,000 लोक आहेत ना. वा वा वा. त्यानंतर 43 मागासवर्गीय दुर्बल घटकांना संरक्षण व उन्नती. 51 ये जे नागरिक वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता व सुधारणा जोपासणे. त्यानंतर तुमचा 309 जी शासकीय सेवक भरती व अटीबाबत शासनाची जबाबदारी आहे. आणि तुमचं जे आंतरराष्ट्रीय आधार आपला युडार, तर 1948 कलम 23 25 योग्य अटीवर रोजगार मिळण्याचा हक्क आहे. उपजीविका सामाजिक कार्याचा ठसा आहे आपला. आता अभिलाल दादाने जर म्हटलं 1,25,500 पेक्षा जास्त लोकांचा आरोग्याचे प्रश्न सोडवले, ते तर तुम्हाला माहितीच आहे. हो बरोबर आहे का नाही? म्हणजे या सर्व गोष्टींचा आधार घेऊनच आपल्याला हक्क मिळू शकतो. नाही, तुम्ही लावून ठेवलं नाही सातत्याने. हा, बरोबर. आणि हे तसेच तुम्हाला मानवी ठेवावं हक्क लागेल. जाहीरनामा 1948 आणि ILO कराराचे उल्लंघन आहे. त्यामुळे तात्काळ कायमस्वरूपी नोकरी देणे ही शासनाची घटनात्मक व नैतिक जबाबदारी आहे. हो आणि जर केंद्र व राज्य शासनाने दुर्लक्ष केलं तर अभिलाल दादा देवरे स्वतः सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करतील आणि सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगारासाठी मागणी करतील. याचिका बरोबर आहे का आपली? एकदम बरोबर, एकदम बरोबर. कोणत्याही मुद्द्याला बरं का, हो जे तुम्ही पॉइंट मांडलेले आहेत ना, हो बरं का, हो ते म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुमचं शिक्षण मंत्री असेल, तंत्र शिक्षण मंत्री असेल, बरं का, हो किंवा मुख्यमंत्री असतील, बरं का, हो, हो. कोणी असू द्या, मानवाधिकार. हा ना मग त्याच्या आधिपत्याखालीच तुम्ही हे सगळं नमूद केलेले आहेत ना. बरोबर वकील साहेब. हा, तर त्यांना घेणं म्हणजे फारच गरजेचं आहे. हो, एवढं स्ट्रगल करावं लागेल मात्र. 100% वकील साहेब. जर मला लोकांनी साथ दिली तर मी तुम्हाला सांगतो 1,34,000 तरुणांना एका वर्षाच्या आतमध्ये आपण न्याय देऊ शकतो. त्यानंतर 10 लाख तरुणांना, जो 10 लाख तरुणांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शब्द दिला होता शासनाने, त्यांना आपण या आधारावर आपण न्याय देऊ शकतो. आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी 15 ऑगस्टच्या दिवशी जो शब्द दिला 3.5 कोटी तरुणांना, तो सुद्धा अभिलाल दादा देवरे 3.5 कोटी तरुणांना न्याय देऊ शकतो, रोजगार उपलब्ध करून घेऊ शकतात. खूप कुटुंब उजळून जातील बरं का. 100%. कारण रात्रंदिवस जर मी अभ्यास करतोय, एका वर्षापासून शिक्षक झालो, एका वर्षापासून वकील झालो आणि अनेक वर्षापासून कार्यकर्ता होतो, सामाजिक कार्य केला, आरोग्य दूत म्हणून आपली ओळख आहे धुळे जिल्ह्यात. आरोग्य दूत म्हणून ओळख आहे.
आणि गरिबीची चटके सुटलेला व्यक्ती आहे. बरोबर. बेगर मध्ये राहतो, बायको 200 रुपये रोजाने कामाला जाते, मी 200 रुपये रोजाने कामाला जाताना झटका आला, तुम्हाला माहिती आहे वकील साहेब. जरांगे पाटला सारखंच काम आहे बुवा तुमचं. बघा, जरांगे पाटीलचं स्वागत आहे, एका जातीसाठी लढतायत, पण आपण सर्व धर्म समभाव, आम्हाला दादा सर्व धर्मासाठी लढतायत. हा ते तर काय खरी बात आहे. बरोबर आहे का नाही? हाके साहेब, जरांगे साहेब हे एकाच जातीसाठी, एका धर्मासाठी लढतायत. हे बघा, फक्त एकच माणसाने चालायचं, हो, प्रत्येकाचं रक्त लाल आहे. 100%. शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. प्रकारचा जाती भेदभाव न करता संघर्षमय पद्धतीने 100%. करायचं. म्हणजे हा. शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा शिवाजी फुले. महाराजांनी अनेक आणि किल्ले आईला जिंकले, देवी. त्यांनी नाव दिलं का त्यांचं? नाही नाही नाही, हा, मग तसं करताय ना तुम्ही. 100%. यश मिळेल, 100% मिळेल. 100%. आणि तुमची सारखी साथ आहे ना वकील साहेब. बघा, मला म्हणजे खूप शिकण्यासारखं मिळतं. मी नेहमी बघतो तुमचे स्टेटस, वाचतो. बरोबर बरोबर. पण एक मोठा संघर्ष आहे बघा खरंच. खरंच खरंच. आणि आहे ना, मला सध्या साथ मिळत नाही. ज्या लोकांना रोजगाराची गरज आहे त्यांची पण साथ मिळत नाही.